वेलकम बॅक टू माय ऑफिशियल यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे हेडलाईन इन्साइट. उद्या येणाऱ्या दिवाळीबद्दल नेहमीच बोनस ज्याला म्हटलं जातं आणि बोनस म्हणजे नेमकं काय, सगळं बोनस हा शब्दच किंवा त्याचा इफेक्ट हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणलेला हा इफेक्ट आहे. लोक काम करायची आणि त्यांना वाटायचं की आम्हाला आता काहीतरी दिवाळीला वेगळं मिळालं पाहिजे, पण ते देऊ शकत नव्हते कारण ते इकॉनॉमिकली ते सिस्टम बसत नव्हतं. पण बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोनस या शब्दाला जन्म घालून आज बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होतो आहे. त्यामध्ये जे अनेक फायदे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे, त्यातला हा एक मोठा फायदा आहे की दिवाळी बऱ्याच जणांच्या घरामध्ये बऱ्यापैकी चांगली साजरी होते. ही व्हिडिओ आपण पाहिलीच असेल, 3 वर्षाअगोदरची व्हिडिओ आहे. त्यावेळी व आजही खूप व्हायरल आहे. यात ज्या आहेत त्या माननीय किशोरीताई पेडणेकर मुंबई महापौर आहेत. ते या व्हिडिओ सांगत आहेत की दिवाळी बोनस ही बाबासाहेबांची देण आहे. तेच आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर बघूया. आपल्याला माहीत असेल, पहिले कामगारांना व गिरणी कामगारांना त्यांना दर आठवड्याचं वेतन मिळत असे. या हिशोबानुसार प्रत्येकाला 52 आठवड्यानुसार 52 पगार मिळत असे. पण इंग्रज आले आणि त्यांनी आठवड्याऐवजी महिन्याचा पगार देण्याची पद्धत सुरू केली. आता 52 ऐवजी 48 आठवड्यांचा पगार मिळत होता. जर आपण एका महिन्यात 4 आठवडे मोजले तर 52च्या हिशोबाने 13 महिने होतात. पण इंग्रजी महिन्यानुसार 12 महिन्याचा पगार देत होते. ही गोष्ट जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी सरकारला पत्र लिहून 13वा पगाराचा हक्क न मिळाल्यास निदर्शनं करू. मग सरकारने 13वा पगार कसा द्यावा याबाबत नेत्यांशी चर्चा केली. तेव्हा बाबासाहेबांनी सुचवलं, भारतीय संस्कृतीत सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी, म्हणून 13वा पगार हा त्या सणाच्या अगोदर देण्यात यावा आणि 30 जून 1940 साली बोनस द्यायचा कायदा चालू झाला. ही माहिती आपल्याला सर्वांनाच माहिती असेल. डॉक्टर बाबासाहेबांनी फक्त दलित समाजासाठी कार्य केले नाही, तर समाजातील प्रत्येक जाती धर्मातील शोषित लोकांसाठी काम केले आहे. आणि प्रत्येक जाती धर्मातील शोषित लोकांच्या कल्याण करण्याच्या विचारातून त्यांनी 15 ऑगस्ट 1936 साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. या पक्षाचा जाहीरनामा टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकात प्रथम प्रकाशित करण्यात आला होता. कामगार वर्गाच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी नोकरी, बढतर्फी व पगारवाढ, योग्य वेतन, कामाचे तास, भरपगारी रजा, निर्वाह वेतन, पगारवाढीवर सरकारी नियंत्रण असावे या संबंधीचे कायदे करण्याची हमी स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यात देण्यात आली होती. कामगार राबत असताना कामगारांचे नेमके प्रश्न काय असावेत याची जाणीव बाबासाहेबांमुळे त्यांना झाली होती. 17 फेब्रुवारी 1937 रोजी निवडणूक घेण्यात आली होती. त्यात स्वतंत्र मजूर पक्षाने 15 उमेदवार उभे केले होते व 2 उमेदवारांना बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यामध्ये पक्षाचे 13 उमेदवार व 2 पाठिंब्याचे असे 15 उमेदवार विजयी झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दलित, शोषित, कष्टकरी समाजाला एका निश्चित मार्गावर आणून सोडले. 15 सप्टेंबर 1938च्या ट्रेड डिस्प्यूट बिलाच्या संदर्भात काउन्सिलमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी कामगाराचा अधिकार आणि मालकाने लादलेली बंधने याचा कडाडून विरोध केला. याच पार्श्वभूमीवर 7 नोव्हेंबर 1938ला स्वतंत्र मजूर पक्ष आणि गिरणी कामगारांनी 1 दिवसाचा लाक्षणिक संप केला होता. भारतात खाणीमध्ये काम करण्यासाठी भारतीयांना संधी दिल्या जात नसे. त्यावेळी इंग्लंडमधून कामगारांना आयात केले जात असे. त्यावर बाबासाहेबांनी प्रतिबंध आणला व बाबासाहेबांच्या कायद्यामुळे भारतीयांना खाणीत काम करता येऊ लागले. एवढेच नाही तर खाणींमध्ये स्त्री कामगारांना बाळंतपणापूर्वी 4 आठवड्याच्या काळात प्रसूती भत्ता मिळण्याचा हक्क मिळाला व पुरुषांना एवढा पगार मिळण्याचा हक्क बाबासाहेबांनी दिला. स्वतंत्र मजूर पक्षाने 1937 ते 1938 या दरम्यान महत्त्वाची कामगिरी केली. विधिमंडळात अनेक विधेयकं मांडली, अनेक विधेयकांवर प्रभावीपणे मते मांडली. बाबासाहेबांची व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात मजूर मंत्री म्हणून निवड झाली होती. या काळात बाबासाहेबांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना केली. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणातून कायम सांगायचे की आजवर कामगारांना जो महागाई भत्ता मिळत होता तो प्रचंड अपुरा आहे. भडकत्या महागाईला कामगार तोंड देऊ शकणार नाही, म्हणून वाढत्या महागाई निर्देशकांच्या आधारावर महागाई पूर्तता करावी. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रयत्नांमुळे कामगारांना उत्पादन संस्थेतील नफ्यातही आपला वाटा आहे याची जाणीव झाली. यातूनच कामगारांना ठराविक हिस्सा मिळावा ही बोनसची कल्पना बाबासाहेबांमुळे पुढे आली. 13 नोव्हेंबर 1943 रोजी भारतीय श्रमिक संघटना कायद्यामध्ये दुरुस्ती करणारे विधेयकही त्यांनी विधिमंडळात मांडले.
भारत स्वतंत्र झाल्यावर बाबासाहेब कायदेमंत्री होते, तेव्हा त्यांनी अनेक कामगारांच्या हितासाठी व कल्याणासाठी अनेक कायदे बनवले. स्त्री पुरुष समान वेतन कायदा, 12 ते 14 तासांचे 8 तास व जादा काम केल्यास अतिरिक्त कामाचा दुप्पट मोबदला मिळणे, भविष्य निर्वाह निधी कायदा, मिनिमम वेजेस ॲक्ट, मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट असे अनेक कायदे आजही कामगारांच्या हक्कांचे सुरक्षितपणे रक्षण करत आहेत. आपण गुगलवर बाबासाहेबांनी कामगारांसाठी केलेले कायदे सर्च केलं तर आपल्या मनात जी बाबासाहेबांबद्दल भावना असते की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केले आहे, ही भावना नक्कीच दूर होईल. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.